महानगरपालिकेच्या निवडणूक लढतात त्याच्यामध्ये गाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच संघटना आणि पक्ष जे आहे त्यावेळी सोबत एकत्र आलेलो आहोत आणि आज पत्रकार परिषद घेत आहे. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा फ्रंटमध्ये ज्या पॉम्पलेटमध्ये तुमच्याकडे जे आम्ही हे दिलेले आहे प्रेस नोट त्याच्यामध्ये रिपब्लिकन लोकशाही म्हणजे आपली लोकशाही टिकून राहिली पाहिजे त्याच्याकरिता ही आमची चळवळ आहे, लढाई आहे. आणि आज लोकशाहीला किती गाजरा येत आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. लोकशाही काही राहिलेली नाहीये, फक्त कागदामध्ये लोकशाही आहे, परंतु सर्व ठिकाणी हुकुमशाही करत आहे. आणि ज्यांना त्यांनी एखाद्या क्रिमिनल असो किंवा एखादे ठेकेदार असो, मोठे मोठे असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा लोकांना निवडणुकीमध्ये संधी देतात, त्यांना निवडून सुद्धा आणतात. आणि ते लोक ते बिझनेस माइंड जे असतात ना, त्या बिझनेस हिसाबाने ते लोक त्या क्षेत्रामध्ये काम करतात. जनतेची कोणत्याच प्रकारची सेवा होत नाही. रोड, रस्ते, नाली, वीज, पाणी हे जे जनहिताचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाही. आपण पाहतो पावसाळ्यामध्ये संपूर्ण नागपूरमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी भर साचलेला दिसतो. तर आज आम्ही या नागपूर महानगरपालिकेचे जेवढी आम्ही सर्व जागा लढवत आहोत आणि त्या जागेवरती आमचे जे उमेदवार आम्ही टाकत आहोत ते सोशलिस्ट आहेत. समाजाच्या हिताकरिता त्यांचे जे काही अडचणी असतील त्याच्याकडे धावून जाणारे आहेत. आणि जे गोरगरीब झोपडपट्टी धारक आहेत त्यांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकऱ्याचे प्रश्न आहेत, बेरोजगाराचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांवरती आम्ही संपूर्ण युनिटीच्या माध्यमाने आम्ही आधीपासूनच काम करत आहोत. आणि शाहू फुले आंबेडकर बिरसा मुंडांची चळवळ आम्ही ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. आणि गोरगरा गणतंत्र पार्टी हे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर 18 राज्यांमध्ये सुद्धा गोरगरा गणतंत्र पार्टीचा प्रभाव आहे. आणि राष्ट्रीय लेवलवर त्याच्या हे अधिकृत आहे, रजिस्टर्ड आहे. आणि त्याच्याच माध्यमाने बुट्टीबोलीमध्ये जे निवडणूक लढवली त्याच्यामध्ये ज्या वेळेस त्यांना असं वाटलं तिथल्या आमच्या उमेदवारांना, तिथल्या लोकांना की आपण का बा मोठ्या पक्षाच्या पाठीमागे जावं, आपण एक आपलं गट निर्माण करावा. त्यांनी परिवर्तन पॅनल निर्माण केला आणि सर्वच लोक जे जोमाने तिथे काम करणारे होते, लोकांच्या समस्या सोडवणारे होते, ते काँग्रेस, बीजेपी आणि इतर पक्षाच्या एबी फॉर्म न लावता त्यांनी गोरगरा गणतंत्र पक्षाच्या एबी फॉर्म घेऊन तिथे उमेदवारी लढवली. त्यांच्यावर खूप आपत्ती आले, त्यांच्यावर केसेस सुद्धा टाकण्यात आले, तरी ते डगमगले नाही. आणि त्या ठिकाणी 22 पैकी 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आणलं. आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले. त्याच प्रकारे नागपूरमध्ये सुद्धा आदिवासी समाज हा भरपूर संख्येने आहे. SC, ST, OBC सर्व कम्युनिटीचे लोक आहेत. मुस्लिम समाज सुद्धा आहे. ते बांधव आम्ही सर्व मिळून या महानगरपालिका नागपूरची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत. आदरणीय अरुण गाडे साहेबांनी आणि आदरणीय विखे साहेबांनी आपल्याला संपूर्ण कल्पना दिलेली आहे. OBC, SC, ST, मायनॉरिटी आणि मायनॉरिटी मधले सगळे जे कुठे छोटे मोठे खास कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे आमच्या सोबत आहेत. एक अभिनव स्वरूपाचा यशस्वी प्रयोग आम्ही या नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये एक आशावाद म्हणून लोकांसमोर पर्याय म्हणून आम्ही देतो. आणि ज्या पद्धतीने बुट्टीबोलीमध्ये जो प्रयोग झाला आदरणीय हरीशजींनी जे सांगितलं ते खऱ्या अर्थाने लोकांनी हा पर्याय स्वीकारला. मला असं वाटतं की नागपूर ही परिवर्तन